बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या होऊ दे व्हायरल. तर लगेचच गप्पांना सुरुवात करणार आहोत अलकाताईंपासून. सणवार असला की दोन गोष्टी असतात मात्र बरं का घरात. सणवार असला की देवपूजा वगैरे होते, त्याचबरोबर अलकाजींचा एक पिक्चरही लागतो जो सगळ्या महिलांना बघायचा असतो, आणि त्याशिवाय तर सणवार पूर्णच होत नाही. त्यामुळे त्यांच्यापासून सुरुवात मला करायची आहे की तुमच्याही घरामध्ये नवरात्र उत्सव तुम्ही साजरा करत असाल. मी करते. असा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग येतो जिथे आपली स्त्री शक्ती जागृत होते आणि ती दाखवण्याची गरज असते. असा एखादा किस्सा छोटासा आठवतोय का? की माझा झालेला ॲक्सिडेंट 10 वर्षांपूर्वी, ज्यात मी संध्याकाळी 6 वाजता कोल्हापूरला गाडी घेतली, 8 वाजता साताऱ्याजवळ गाडी एकदम ब्रिजचं काम सुरू होतं. पावसाचा एवढा जोर होता की मला लाईटमुळे दिसलं नाही डायव्हर्शन, आणि मी त्या कामात ती गाडी घातली आणि 2 तासात त्या गाडीचा चक्काचूर झाला होता. त्यानंतर निलेश, माझ्याकडे 6-7 सिनेमे होते. सगळ्यांनी माझ्या सायनिंग अमाऊंट परत नेल्या. माझं वजन त्या 6 महिन्यात मी बेडवर होते, 110 किलोपर्यंत झालं होतं. म्हणजे फार वाईट वाटायचं, मानसिकरित्या एवढी खचले होते. पण म्हटलं नाही, डॉक्टर रामाणींसारख्या माणसाने मला उभं केलं आहे, काहीतरी वरच्याची इच्छा आहे, मला प्रेक्षकांच्या माझ्या शुभेच्छा आहेत. मी जिद्दीने उभी राहिले आणि परत जोमाने काम करायला लागले. माझी ती जिद्द होती, ती स्त्री शक्ती होती. माझ्या त्या स्त्री शक्तीवर, माझ्या देवीवर माझी श्रद्धा आहे. क्या बात, वा 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 वा, खरंय खरंय खरं. आणि सगळ्यांना पडलेला हा प्रश्नच असतो की जवळपास महाराष्ट्रातली सगळी देवस्थानं तुम्ही फिरून झाली. अगदी जवळजवळ 450 मंदिरं आणि 3.5 शक्तिपीठं तर सिनेमात बऱ्याच वेळा. आणि माझी स्वतः 30-35 वर्ष मी नवरात्रीचे घट घरी बसवते, रुजवण घालून पूजा करते. म्हणजे सगळं माझ्याकडे अगदी सागर संगीत असतं. वा 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 वा. तर तुम्ही नीट विचार केला तर 90चं दशक या सगळ्यांनीच गाजवलेलं आहे. आमच्या तुकरटवाडीत सुद्धा सिनेमे बनतात आणि त्याची प्रेरणा अर्थात यांच्याच सिनेमांपासून घेतलेली असते. अलकाताई आल्या होत्या तेव्हा माहेरची साडी 1 बनवला, माहेरची साडी 2 सुद्धा बनवला, आम्ही त्यांच्या समोर सादर केला होता. पण आज आम्ही विचार केला की वर्षाताई इथे आहेत आणि वर्षाताईंचा एक खूप गाजलेला सिनेमा आहे. तुमचा एक कॉमन धागा पण आहे, तो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. तुम्ही सगळ्यांनी त्यांच्याबरोबर इतकं काम केलंय. तर त्यांचाच एक सिनेमा आहे हमाल दे धमाल. आता हमाल दे धमाल मध्ये तर वर्षाताई होत्या, पण आमचे लोक फार हुशार. आमच्या लोकांनी जरा वेगळी स्टोरी बनवलेली आहे. तुमच्यासाठी बरीच सरप्राईजेस आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही पण आहात आणि तुम्ही सगळेच वेगवेगळ्या पंचमाध्यमातून आहातच. तर हा आगळा वेगळा एक सिनेमा आम्ही बनवला तुमच्यासाठी, जो तुम्हाला अर्थात आवडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तर बघूया तुकरटवाडीचा हा आगळा वेगळा सिनेमा, आमचा हमाल दे धमाल. याच्यामध्ये वर्षाजींची एक भूमिका आहे नंदिनी नावाची, आणि त्यांना एक सिनेमा तयार करायचा असतो आणि मग ती सगळी कथा तयार होते. तर आमच्या इकडे पण एक आहेत वर्षाजी, नंदिनी इकडे पण आहे. पहिले नंदिनीला भेटू, मग बाकीच्यातना सगळ्यांना भेटू. या नंदिनी या. मन कर. असू दे चांगलं वाटतं, असू दे. हीच रिएक्शन मी दिली तर असू दे, आपल्यात असू. कोण आहेस तू? मी परी आहे, ओरिजिनल परी आबासाहेब शिंदे. इकडे कशाला आली तू? ते पंख घेऊन पळालीस ना, ते पंख माझेत, दे इकडे. असू दे ना, त्याला काय होतंय? धापडे, ते पंख माझेत. तू मला सांगते, जरा डोळा लागला ना की घेऊन पंख पळते ही बाई. तू आहे ना वर्षा उजगाव करेस, मी परी आहे, त्यामुळे पंख लावून एंट्री मी करणार.
वा वा उसगावकर आहे म्हणून मी काय एंट्रीला ऊस घेऊन येऊ का मग हातात? ए! देते. घे. हे काय लिहिलं इथं मागे? हो उद्या व्हायरल. याच्या जीवावरच तर उडते मी. हो त्याला म्हणतात आईजीच्या जीवावर बाईजी उधार. हा. आणि परत जर माझे पंख नेलेस ना ते गुद्दा छानीन. हो नाही, परी परी आहे का टपोरी आहे? ए! असू असू तुम्ही कोण आहे ते बघा पर्यंत तुम्ही वर्षाची आत. नंदिनी बाबा, माझे बाबा आले. मेजर आहेत. वा. रिटायर मेजर पटवर्धन हो हो माझे बाबा. बाबा बाबा कैसी आहेस बेटा? हम तो ठीक है, आप ए, कैसे? ए, कधी डापलेस हा? मी बरी आहे. खूप दिवस तुम्हाला एक विचारायचं होतं. बोल विचार. तुम्ही मेजर कसे झालात? काय झालं? काल डॉक्टर स्क्रिप्ट लिहित होता. मी त्याला म्हटलं मला कुठलाही रोल दे, पण यावेळेस जरा मेजर काम दे. त्याने मला डायरेक्ट मेजरचंच काम दिलं. अरे मॅडम, तुम्ही आई शपथ, तुम्ही समोर बसला. तुम्हाला बघून ना मला ओरिजिनल प्रिंट बघितल्याचा आनंद होतोय. हो, आणि त्यांना झेरॉक्स बघितल्याचा आनंद. बाबा, तुम्हाला माहितीये हा, हा. का इंडस्ट्रीमध्ये त्यांना वंडर गर्ल म्हणतात. आणि मला सुद्धा. तुला वंडर गर्ल नाही का, गंडव गर्ल म्हणतात. का? गेले 400 एपिसोड पासून आम्ही लोकांना गंडवतोय का ह्या पोरी आहेत म्हणून. तेव्हा असे 4 आहेत आमच्याकडे गंडव गर्ल. तुझी बहीण कुठे आहे निवेदिता? तिला एका पिक्चर मध्ये काम मिळालंय. ते शूटिंगच्या गडबडीत आहे. निवेदिता, ए निवेदिता. ए गप्प बसा. हा कोण आहे? हा रिक्षावाला आहे, मला सोडायला आला होता. अरे सोडायला डायरेक्ट घरात घेऊन आलीस हा? एक तर कॅरेक्टर आलो जास्त आहे त्या स्क्रिप्ट मध्ये. असे जा बेटा जा. कोणी पटकन तुला दुसऱ्याच्या घरात घुसायचं नाही रे. हा? हे बा हे कपडे घालून कुठे गेली होती? कसले कपडे आहेत हे? फिल्म मधला कॉस्ट्युम आहे. काय काय रोल करणार आहेस तू? अंगणवाडी सेविका. अरे बा ते अंगणवाडी सेविका आहे, अंगणवाडीची मालकीण नाही आहे. बाबा, त्यांनी पण मला हेच म्हटलं होतं की मॅडम अंगणवाडी सेविकेचा रोल आहे. आपल्या पिक्चर मध्ये हिरोईन की नाही एसटी मधनं येते शाळेत. मी म्हटलं अजिबात नाही. जर मी हिरोईन म्हणून हवी असेल तर BOW गाडीतनं हिरोईन शाळेसमोर उतरते असंच दाखवलं पाहिजे. आणि शाळेतल्या मुलांच्या पोषक आहारासाठी मी त्यांना दिल्ली राईस आणि पास्ता खायला घालते असं दाखवलं.